मोर्चे केले, किती आंदोलन केले आणि किती प्रमाणामध्ये आपण यशस्वी झालो। खैरलांजीचं प्रकरण असेल, जवखेड्याचं प्रकरण असेल, रमाबाई हत्याकांड नगरचं प्रकरण असेल, अशी असंख्य आंदोलनं आहेत की ज्याच्यामध्ये आपण अयशस्वी झालो। अयशस्वी होण्याचे कारण काय आहेत की आम्ही संघटित नाही आहोत। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मोठ्या प्रमाणात संघटित होतो। आम्ही 14 एप्रिलच्या नंतर 6 डिसेंबरला एकत्र येतो, बुद्ध जयंतीला कुठेतरी वंदनेपुरतं एकत्र येतो, भीमा कोरेगावला एकत्र येतो। पण त्यानंतर खरा आंबेडकरवाद तपासायचा असेल, आंबेडकरवादी कोणाला म्हटलं जाते? जो जय भीम म्हणते त्यालाच का? जे पांढरे कपडे घालतात, निळी टोपी घालतात किंवा जयघोष करतात ते आंबेडकरवादी का? आंबेडकरवादी लोक स्वाभिमानी असतात, आंबेडकरवादी लोक संघटित असतात, आंबेडकरवादी लोक अन्याय अत्याचाराच्या अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या विरोधात असतात। आंबेडकरवादी लोक कुठल्याही कर्मकांडाला, अंधश्रद्धेला, विषमतेला थारा देत नाही। बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रचंड समूहामध्ये आहे। बघा, आपण बौद्ध 69 वर्ष झाले आपण बौद्ध आहोत। 69 वर्षानंतर सुद्धा आपण गटातटामध्ये विलीन झालेलो आहोत। आपली कमजोरी सर्वात मोठी ही आहे की आपल्याला कोणाचं नेतृत्वच मान्य होत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म दिला। तुम्ही बुद्ध आणि त्यांच्या धम्मातलं एक सुंदर उदाहरण घ्या, वज्जी देशाचं। वज्जी नावाचा एक राष्ट्र होतं, त्या वज्जीमध्ये अजातशत्रूला आक्रमण करायचं होतं। अजातशत्रूची इच्छा झाली वज्जी देशावर आक्रमण करायची, परंतु वज्जी देश हा मुठभरच आहे, परंतु बलाढ्य आहे। ते लोक एकत्र येतात, एकत्र बसतात, एकत्र चर्चा करतात आणि ते कुठल्याही गोष्टीला, आमिषाला, नेतृत्वाला बळी पडत नाही। अजातशत्रूंनी बुद्धाकडे वत्सकाराला पाठवलं की जा आणि भगवान बुद्धाला विचार, माझं आक्रमण करण्याची इच्छा आहे आणि वज्जीचं मी पतन करून तो देश माझ्या जिंकून घेईल। जेव्हा वत्सकार नावाचा हा मंत्री बुद्धाजवळ जातो, बुद्धाला वंदन करतो, बाजूला बसतो, तेव्हा बुद्ध म्हणतात आनंदा तो ऐकलाय का? वज्जी राष्ट्रातील लोक रोज एकत्र येतात, ते एकत्र बसतात, एकत्र चर्चा करतात, धम्मगुरूचा आदर करतात, आलेल्या संकटाला एकत्रपणे तोंड देतात, ते चुगली, चहाडी, निंदा, व्यर्थ बडबड या कुठल्याही गोष्टीला बळी पडत नाही। ते महिलांचा सन्मान करतात, महिलांचा आदर करतात, चैत्याची पूजा करतात। भगवान बुद्ध म्हणतात जोपर्यंत वज्जी राष्ट्रातील लोक या नियमाचं पालन करतील तोपर्यंत जगातली कुठली ताकद वज्जीला तोडू शकत नाही। बुद्धाने भिक्षूंना एक वेळेस विचारलं, भिक्षूंनो देव पाहिलेत का? भिक्षू म्हणतात नाही, ते वज्जी देशातील लोक बघा ते देव आहेत। ज्या लोकांची स्तुती बुद्धाने केली, ज्यांना देवाची उपमा दिली, जे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात संघटित होते, नंतर अजातशत्रूने आपल्या मंत्र्याला पाठवून त्या समाजामध्ये, त्या वज्जीमध्ये संभ्रम निर्माण केला आणि वज्जीचं पतन करून त्या वज्जी राष्ट्राला जिंकून घेतलं। उपासक उपासिकांनो, हजारो वर्ष गुलाम असलेला समाज, शोषित पीडित नरक यातनेत पडलेला खितपत समाज, त्या समाजाला सन्मानाने जगण्यासाठी बाबासाहेबांनी धम्म दिला। ज्या धर्मात आम्ही होतो तो धर्म माणसाला माणसासारखा वागणूक देत नव्हता। जो धर्म माणसाच्या उत्कर्षाला हानिकारक आहे असा धर्म आम्ही सोडला। परंतु खरंच आम्ही तो धर्म सोडला का? आम्ही फक्त कपडेच बदलले का? आम्ही आमचे फक्त बुद्ध विहारात बुद्धच बसवलेत का? ही चिंतनाची सर्वात मोठी गोष्ट आहे। बुद्ध गयाला पुरोहित बसलेत का? बसलेत कारण त्यांनी बुद्धाचं दैवीकरण केलं। आम्ही आमच्या विहारामध्ये जात नाही, आम्ही विहार उभे केले, पण विहारामध्ये एवढे गटतट उभे केले की आम्हाला एकमेकाचं तोंड पाहू वाटत नाही। माझं नाव असेल, माझं संघटन असेल किंवा माझं नेतृत्व असेल तेव्हाच मी बुद्ध विहारात जातो, समाजाच्या हितासाठी, हक्कासाठी, अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलण्यासाठी। मात्र मी शांतच असतो। हे जे काही समाजामध्ये दुफळे निर्माण चालू आहे, हे जे काही गट आहेत चालू, छोटे छोटे गट निर्माण झाले आणि प्रत्येकाला वाटते की माझाच गट मोठा, माझं संघटन मोठं, मीच मोठा, माझी गल्ली मोठी, माझी वस्ती मोठी, माझी पोटजात मोठी। या पोटजातीला आपण आजपर्यंत सोडलं नाही, या विघटनेला आपण सोडलं नाही। बौद्ध धम्म समतावादी आहे। हिंदू धर्मामध्ये आम्ही होतो तिथं जाती व्यवस्था आहे, जातीवरून माणसाचा छेड होत होता। जातीमुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, जातीमुळे महात्मा फुलेला वरातीतून हाकलून दिलं, जातीमुळे शाहू महाराजांचा अपमान केला, जातीमुळे बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं। जात ही माणसाचं शोषण करते,
जात या देशाला सर्वात मोठी लागलेली कीड आहे आणि म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या भारतात जात आहे, ही जात खऱ्या अर्थाने तुझ्या चळवळीचा घात आहे. मित्र जरी मित्राच्या घरी जात आहे, पण जात ही त्याच्या आतल्या मनात आहे. बाबासाहेबांनी ती जाती व्यवस्था नष्ट करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धम्म स्वीकारलेल्या लोकांनी एकूण 70 वर्षांनंतर सुद्धा महारातल्या पोटजाती मजबूत केल्या. आंधवण ऐका, लाडवण ऐका, सोमवंश ऐका, कोत्रे ऐका, बावणे ऐका. अरे बौद्ध धम्मामध्ये जाती नसतात. हे जाती सर्वात मोठी बौद्ध धर्माला लागलेली कीड आहे. बुद्धांनी पहिला प्रहार जातीवर केला. सुनीत भंग्याला भिक्षू बनवलं, उपाली नाव्याला भिक्षू बनवलं. ह्या जाती संपवणं हे पहिलं आमचं काम आहे. आम्ही जर जाती शोधत राहिलो, उद्या चांभार बौद्ध होईल, कुंभार बौद्ध होईल, नावी बौद्ध होईल, मग त्यांच्यासोबत आम्ही तोच व्यवहार करणार का? लग्नामध्ये पोटजात, निवडणुकीमध्ये पोटजात आणि या पोटजातीमुळे इथं मनुवादी व्यवस्था मजबूत होत आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, ज्या बाबासाहेबांनी त्याग बलिदान करून आम्हाला बौद्ध केलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पोटच्या 4 लेकराचं बलिदान दिलं, एवढे चांगले कापड तुमच्या अंगावर आहे, पाहिजे तेवढं सोनं नाणं आहे, पाहिजे तशा खुशाल पद्धतीनं आपण जीवन जगतो. पण बाबासाहेबांचं आंदोलन, बाबासाहेबांचं मिशन, बाबासाहेबांचं कार्य आम्ही कुठंतरी एका गटामध्ये, कुठल्या तरी ग्रुपमध्ये सीमित करत आहोत. गट ग्रुपबाजी सोडा. बुद्ध विहारात जात असताना कोण किती मोठा आहे, कोण किती लहान आहे, तो काळा आहे, गोरा आहे, कोणा जातीचा आहे, कोणा वर्णाचा आहे, कोणा धर्माचा आहे. बौद्ध विहार समतेचं केंद्र आहे. बौद्ध विहार बंधुभावाचं केंद्र आहे. बौद्ध विहार मानवाच्या उत्कर्षाचं केंद्र आहे. आणि म्हणून बौद्ध विहारात येत असताना आम्ही आमच्यातला अहंकार, जाती, पोटजाती ह्या नष्ट केल्या पाहिजे. आणि संघटना ग्रुप किती निर्माण करायच्या, किती या संघटना झाल्या. वामनदादा कर्डक म्हणतात की बाबासाहेबांच्या विचाराचा भारत तयार करावा लागेल. वामनदादा कर्डक म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर का 5 लोक असते, तलवारीच्या तयाच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीमा आहे, करणीत भीम असता, वर्तन तयाचे न्यारेच चोक असते. बघा, हजारो संघटना झाल्या स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी. वामनदादा म्हणतात, नेते 1000 झाले, संघटना 1000 झाल्या, कोण म्हणावे आपले चेहरे 1000 झाले. तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे, आणि भीमा तुझ्या मताचे माणसं मेलीत का रे. बाबासाहेबांच्या मताचे लोक तयार करावे लागतील. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रबुद्ध भारत तयार करायचा असेल, बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं काम करायचं असेल, तर जुन्या धर्माच्या चालीरीती, कर्मकांड, देवधर्म जे आम्ही आमच्या डोक्यात घातलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड. आज इथं ज्या पांढऱ्या साड्या घालून बसल्यात ना, त्या नवरात्रामध्ये वेगवेगळ्या साड्या घालून फिरत होत्या. सर्वात महत्वाचं आहे की आम्ही मान्य करत नाही नवरात्राला 9 दिवसाच्या अलग अलग साड्या. तुम्ही म्हणाल, भंतेजी तुम्ही हे काय सांगतात? अरे सत्य सांगा, लोक जरी कडू वाटे. किती दिवस जुन्या धर्माच्या चालीरीती करायच्या? मी प्रत्येक ठिकाणी एक उदाहरण देत असतो. एक उदाहरण बघा, परत परत तुमच्या गावाला प्रवचनासाठी तुम्ही बोलवाल नाही बोलवाल माहीत नाही. मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राहतो, अकोला जिल्ह्याचा आहे, परंतु महाराष्ट्रातली वास्तविक परिस्थिती काय आहे की आजही आम्ही लोक जुन्या धर्माच्या चालीरीती करतोय. नगर जिल्ह्यामध्ये आपले लोक 95% ख्रिश्चन बनलेले आहे. ते सर्व ख्रिश्चन धर्माकडे चाललेत. त्यांनी चर्च उभे केलेत आणि ते तिकडे चाललेत. कोणी गुणवंत बाबाचे भक्त, कोणी तिकडे विक्तू बाबाचे भक्त आणि कोणी देवा धर्माचे भक्त. एका गावामध्ये एका मुलीचं लग्न तिच्या वडिलांनी करून दिलं. एक छोटं उदाहरण देतो. एका मुलीचं लग्न तिच्या वडिलांनी करून दिलं. तिचं लग्न झालं, ती माहेरी गेली, म्हणजे ती सासरी नांदायला गेली. रोज तिचा नवरा तिला मारायचा, तिला हाणायचा, तिला उष्ट खायला द्यायचा. तिला चांगले कापडं नाही, तिला नेसायला व्यवस्थित चांगलं सोनं नाणं नाही. दिवसभर काम करायची. सासू त्रास द्यायची, ननद त्रास द्यायची, देर त्रास द्यायचा, तिला घरात सर्वच त्रास द्यायचे. तिला उष्ट खायला, अंगावर कापडं व्यवस्थित नाही. रात्रंदिवस ती फक्त गुलामीसारखी काम करत होती. ती कंटाळली. तिच्या वडिलांना खूप दया आली की आपण आपल्या मुलीचं जीवन किती नरक यातनेत टाकलं. जो नवरा तिला रोज मारते, सासू सासरे मारतात, तिच्या घरातला सर्व तिचा छेड करतात, तिचा अपमान करतात, तिला चांगलं खायला देत नाही. नरक यातनेसारखं तिचं जीवन बदलण्यासाठी तिला त्या घरातून फारकत दिली आणि दुसरं लग्न लावून दिलं. दुसरं लग्न लावून दिलं. ते अत्यंत श्रीमंत घरात होती, प्रचंड पैसा होता. तिला रोज चांगले कपडे भेटायचे, सोनं नाणं भेटायचं, चांगले पदार्थ खायला भेटायचे, प्रचंड सन्मान भेटायचा. आता रोज
चांगलं खायला, चांगले कापडं, अंगावर सोनं, महिन्यातून शॉपिंग करायला, फिरायला, एवढं सुखाचं जीवन असून सुद्धा हिला महिन्यातून तिला जुन्या नवऱ्याचीच आठवण यायची, जुन्या नवऱ्याची आठवण यायची, तिकडेच जायची ते फिरून. मला म्हणायचं काय माहिती आहे का, 56 मध्ये बाबासाहेबांनी आम्हाला फारकत केली त्या जुन्या धर्मातून. आम्हाला राहून त्या जुन्या धर्माचे सण, उत्सव, त्योहार, कार्यक्रम का आठवण येतात? एवढा सन्मान बौद्ध धम्मामध्ये आहे, एवढा आदर बौद्ध धम्मामध्ये आहे, एवढे अधिकार बौद्ध धम्मामध्ये आहे. तर महिलांनी तुम्ही मोठ्या प्रचंड ताकदीने इथे उभे राहिलात, तेवढ्या ताकदीने तुम्ही तुमच्या मुलांना विहारात आणलं पाहिजे. पण तुम्ही विहारात तुमच्या मुलांना आणत नाही. तो व्यसनाधीन झाला. गावागावाचं चित्र जरी पांढऱ्या साड्यामध्ये दिसत असेल तर आमच्या तरुणांचं चित्र कुठल्या तरी लीडरच्या, नेत्याच्या, बियर बॉटलीच्या आणि बॅनरच्या मागे दिसत आहे. आमच्या समाजाचं चित्र हे व्यसनाधीन झालेलं आहे. अज्ञान, अंधश्रद्धेचं मोठं प्रमाण वाढलेलं आहे. या सर्व गोष्टीला समाप्त करायचं असेल तर बुद्ध वचन आहे. बुद्ध म्हणतात की आपण रोज एकत्र आलं पाहिजे, सहपरिवारासोबत आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हक्क अधिकार संपत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला शिक्षण दिलं, आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी तुम्हाला संरक्षण दिलं, पण तुमचं शिक्षण संपलं. तुमचं आरक्षण 59 जाती एससीच्या त्याच्यात वर्गीकरण होत आहे, तरी हा समाज झोपलेला आहे. या समाजाला अजिबात चीड येत नाही, अजिबात राग येत नाही. वामनदादा कर्डक म्हणतात, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कोणा माझ्या तला भीम मीच केला उना. मला रागच येत नाही. समाजाच्या हक्काधिकार संपत असताना आमचा तरुण रस्त्यावर येत नाही. भीमा कोरेगावला 50 लोक घुसले, तिथं 2018ला लाखो लोकांमध्ये दंगल तयार केली. खैरलांजीमध्ये एक कुटुंब उद्ध्वस्त केलं. दिल्ली जंतर मंतरवरती संविधानाची प्रत जाडली, तरी आमच्या तरुणांना चीड येत नाही. 90 वर्षाचा मनोहर भिडे पायात चप्पल न घालता अनवाणी पायानी फिरून या देशामध्ये संविधान बदलण्याची भाषा करतो, मनुस्मृती लावण्याची भाषा करतो. आणि आमचा तरुण दारूच्या नादामध्ये, व्यसनाच्या नादामध्ये, अंधश्रद्धेच्या नादामध्ये गुरफटलेला आहे. आणि म्हणून आमच्या महिलांनी, आमच्या तरुणांनी, आमच्या येणाऱ्या पिढीचं रक्षण करायचं असेल तर संघटित झालं पाहिजे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोललं पाहिजे. कुठंतरी जयंती आली, कुठंतरी कार्यक्रम आला, तेवढ्याच पुरते बाबासाहेब नाही, बाबासाहेब पुतळ्यात नाही, बाबासाहेब बुद्धमूर्तीत नाही. समाजामध्ये जोपर्यंत समता निर्माण होत नाही, धर्माचा केंद्रबिंदू ईश्वर आहे, ईश्वराची पूजा केल्याने सर्व काही भेटतो. पण धम्माचा केंद्रबिंदू माणूस आहे. धम्म हा व्यक्तिगतच जगण्याची बाब नाही, धम्म हा सामाजिक आहे. एकापेक्षा जास्त लोक जिथे एकत्र येतात त्या लोकांमधला जो व्यवहार असते, समता, बंधुता, न्याय, मैत्री, या व्यवहाराला धम्म म्हटलं. आमच्या व्यवहारामध्ये धम्म नाही आला. आणखी का नाही आला धम्म? कारण आम्ही पोटजात आजही जिवंत ठेवली. आम्ही निवडणुकीमध्ये पोटजात घेतो, आम्ही कुठेतरी लग्नामध्ये पोटजात घेतो. का पोटजात मी विषय काढतो की बौद्ध धम्मामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी कीड लागलेली हे जात आहे, पोटजात आहे. आणि मनुवादी व्यवस्था हे जातीवर आधारित आहे. या मनुवादी व्यवस्थेला जर थांबवायचं असेल, बघा काल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरती चप्पल फेकण्यात आली आणि तो व्यक्ती म्हणते तुम्ही सनातन धर्माच्या विरोधात बोलला म्हणून मी चप्पल फेकली. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जर असुरक्षित असेल तर तुमचं आमचं अस्तित्व काय? म्हणून अन्याय अत्याचाराच्या विरोधात थंड राहून शंड झाल्यापेक्षा बंड करून गुंड झालेले बरे आणि छक्के होऊन जगल्यापेक्षा पक्के होऊन जगलेले बरे. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो, कारण भंतेजीला बोलायचं आहे आणि परत पुढच्या प्रवासाला जायचं आहे. तुमचा हा परिसर खूप मोठ्या प्रमाणात सुंदर आहे, चांगला आहे. परत तुम्ही या परिसरात कधी प्रवचनासाठी आमंत्रित केलं तर नक्की या परिसराला भेट देऊया. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय भीम.